हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. तर हे आहे माझं रात्रीचं रुटीन. तर मी झोपण्याच्या अगोदर ह्या गोष्टी सर्व करते, कारण की सकाळी लवकर जायचं असतं म्हणून. सकाळी कारण का टाईम नसतो, मग पटपट उठलं की आपलं स्वयंपाक वगैरे करायला लागतो, म्हणून मी रात्रीचंच माझं सर्व काम करून ठेवत असते. तर मला एक सांगायचं म्हणलं तर मी कायम लोकांचा विचार करत आले होते, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. तर मी माझा कधी विचारच केला नाही. मी कायम फक्त मी असं केलं तर मला लोक काय म्हणतील, मी तसं केलं तर मला लोक काय म्हणतील, मी ह्याचाच विचार करत होते. आणि मी माझं स्वतःचं आयुष्य काय असतं, किंवा आपल्याला स्वतःला पण टाईम दिला पाहिजे, आपण पण आपला विचार केला पाहिजे, हे कधी मला जाणवलंच नाही. आणि कोणासमोर बोलताना, हसताना किंवा काय करताना सुद्धा मला प्रश्न पडायचा की मागं काय लोक म्हणतील, मी असा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील. पण मग मी नंतर मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, आणि लोकांच्या शब्दांनी माझ्या मनाला ज्या जखमा केल्या ना, की मी त्या तशाच ठेवल्या. आणि म्हणले ह्या जखमा आपण स्वतःच भरून काढायच्या आहेत, कारण की प्रत्येक निर्णय घेण्याचा म्हणलं ना तर लोकांनी घ्यायचा निर्णय, आणि मग प्रीतीने त्यात हा करायचं. पण नंतर मग माझं मी ठरवलं की आयुष्य माझं आहे, निर्णय तर सगळे दुसरेच घेत आहेत. मग मी ठरवलं की नाही, आता थांबा, आता ह्या गोष्टी सगळ्या आता थांबवायलाच पाहिजे, कारण की आपलं आयुष्य आपण कसं जगायचं, काय करायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला समजूत घालताना की तू हे गोष्ट करू शकते आणि तुला ती करायचीच आहे, तर ते कसं शक्य होऊन जाते सहज. पण जर तुम्ही मनालाच भीती घालून ठेवली की तू हे करू शकत नाही, तू ते करू शकत नाही, तर मग काहीच आपण अचीव करू शकत नाही आणि काहीच होऊ शकत नाही. म्हणून मी तसं ठरवलं की तू हे गोष्ट करू शकते. म्हणून आता मी एकटी राहते, एकटी सर्व गोष्टी करते, एकटी जिकडं जायचं तिकडं जाते. म्हणून मला काहीच वाटत नाही, कसलीच भीती वाटत नाही. भीती हा प्रकार तर राहिलाच नाही मला, अंधाराची नाही, माणसांची नाही, लोकांची नाही, कसलंच भीती हा प्रकारच राहिला नाही. फक्त आपलं स्वतःला शांत ठेवायचं आणि आपला मार्ग काय आहे तो पाहायचा आणि आपलं पुढं चालायचं. रोज एक न्यू ध्येय ठेवायचं की आज मी काहीतरी करणारच आहे, न्यू बिगिनिंग आणि न्यू चेंजेस. तर रोज काहीतरी नवीन करण्याचं मी ठरवत असते. रात्रीच्या माझ्या मी जे गुड थॉट्स आहेत ते लिहून ठेवत असते, कारण की ते लिहिलं आपण किंवा काय तर ते आपल्याला म्हणजे नाही का, आपण हे करू शकतो, ते रिपीट करू शकतो किंवा पाहू शकतो की बाबा आपल्याला हे आता करायचं आहे, आपल्याला ह्या आठवड्यात ही गोष्ट करायचीच आहे. म्हणून मग मी माझ्या गोष्टी काय लिहून ठेवत असते, आणि त्या गोष्टीनुसार, त्या रूलनुसारच मी माझं पुढं चालत असते. कारण की मला आवडते, लिहिण्यासाठी आवडते मला, आणि लिहिलं आपण तरच नाही का छान होतं की आपल्या बाबा काहीतरी आवड आहे, आणि आपण ती एक एक क्षण, एक एक मिनिट महत्त्वाचं आपण सगळं हे करून ठेवतो आहे, लिहून ठेवतो आहे. आणि लिहून ठेवल्यावर म्हणल्यावर आपल्याला अजून पण काय काय गोष्टी नवीन भेटतील करायच्या, किंवा आपल्याला समजा की बाबा ही गोष्ट राहिली आहे माझी करायची, ही गोष्ट कसं काय नाही झाली, तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. तर अशा प्रकारे मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये चेंज करून घेतला आहे. आणि हा चेंज मला खूप उशिरा समजला, माझे भरपूर वर्ष वाया गेले, म्हणून त्याचा मला खूप पश्चाताप आहे. पण आता नाही पश्चाताप होऊन देणार. आता एक मिनिट काय, एक दिवससुद्धा आणि एक सेकंदसुद्धा मी वाया घालून देणार नाही. जे करायचं आहे ते मला फक्त पुढं जाण्यासाठी करायचे, आणि माझे प्रयत्न चालू आहेत. आणि मी माझे प्रयत्न असेच कायम ठेवून, कारण काही पॉझिटिव्ह थॉट्स तुम्ही संग असतील तर तुम्ही काही पण अचीव करू शकता, आणि ते मला भरपूर सारं समजलेलं आहे. म्हणून मी त्याच गोष्टीनुसार चालते. आणि मला खरंच माझ्या स्वतःवरच प्राऊड फील करते मी की मी ह्या गोष्टी करू शकते म्हणून. आणि मी खरं स्वतःला हारून ठेवलं होतं की मला वाटत नव्हतं की मी ह्या गोष्टी करेन म्हणून. मी खूप हारले होते. पण नंतर एक नवीन चान्स भेटला, आणि मी स्वतःलाच ठरवलं की नाही प्रीती, तू हारून चालणार नाही आहे, तुला जे करायचं आहे. कारण की आलो आहे, आपल्याला एवढं चांगलं आयुष्य दिलं आहे म्हणल्यावर काहीतरी थांबवण्यासाठी तर दिलेलं नाही आहे, काहीतरी करून दाखवण्यासाठीच दिलेलं आहे. म्हणून मग म्हणलं की नाही, आता जे ठरवलं आहे ना ते करायचं म्हणजे करायचंच. म्हणून मग मी परत एक नवीन उमेद ठेवली आणि करायला सुरुवात केली. तर आता थोडीशी कुठंतरी आलेली आहे पुढं. तर अजून पुढं जायचं आहे, म्हणजे आता अजून तर काही एवढं झालेलं नाही आहे, पण मला तरी वाटतं खूप माझ्यामध्ये चेंज झालेला आहे, आणि अजून मला भरपूर सारा चेंज करायचा आहे. आणि तुमचा सपोर्ट आहे, तुम्ही आहे सर्व संग, म्हणून तर मग मला सहज गोष्टी म्हणजे ज्या पण मला गोष्टी करायच्या होत्या त्या सहज भेटतात आणि भेटत राहतील अशीच मी अपेक्षा करते. कारण की आपण जर नाही का ठरवलं ना की ते मला करायचं आहे, मग तरच होऊ शकतं, नाही तर नाही होऊ शकत. तर मी रात्रीचा माझा चेहरा वगैरे धुते, कारण की जे तेलकटपणा असतो किंवा थकवा असतो आपण नाही का दिवसभर हे केलेलं, किंवा आपल्या स्वयंपाकानंतर पण थोडंसं हे होतं, म्हणून मग मी रात्रीचा चेहरा वगैरे धुते, कारण की फ्रेश वाटतं आणि झोप पण शांत लागते. म्हणून मी स्वतःला मेंटेन करायचं ठरवलेलं आहे, आणि मी माझ्या पद्धतीने मेंटेन करत आहे, आणि मी अशीच लाईफ जगणार.
खूप आनंदात आहे आणि खूप छान आहे लाईफ. म्हणून एकेका क्षणाचा आनंद घ्या, कारण की माणसाची गॅरंटी नाही आहे. माणूस उद्या आहे, आज आहे, माणूस सांगू शकत नाही कधी गुडूप होईल, कधी कुणाचा नंबर लागेल, काही सांगू शकत नाही. म्हणून एक एक क्षण तुम्ही महत्त्वाचा आहे तो खूप आनंदाने जगा आणि आनंदाने जगत राहा, एवढीच माझी नाही का अपेक्षा आहे. आणि मी पण तेच करते, कारण की उशिरा समजलं पण चांगलं समजलं, म्हणून ते मी करत आहे गोष्टी, काय फॉलो करते. कारण की जे आपण गोष्टी फॉलो करतो ते आपल्या चांगल्यासाठीच आहे. आणि तुम्ही मेंटली जेवढं स्ट्रॉंग होता ना, तेवढं तुम्हाला फिजिकली पण स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. आणि एका मुलीसाठी तर खूप खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे माझं रुटीन मी रात्रीचं करत असते. आणि सकाळच्या पारी पण माझं कानामध्ये माझ्या गुंतलं होतं. आणि सकाळचं पण माझं रुटीन असंच असतं. कधी कधी मला शूट करता येत नाही, कारण का खूप धावपळ असते. आणि तरी पण मी माझं दाखवण्याचा प्रयत्न करते, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्ही सर्व खूप खूप सपोर्ट करत आहेत, त्यासाठी तुमचं परत मनापासून एकदा धन्यवाद, थँक्यू. कारण की तुम्ही मला सपोर्ट करताय आणि खूप पॉझिटिव्ह कमेंट्स करताय, तर परत मनापासून तुमचं थँक्यू. तर अशा प्रकारेच नाही का लोक काय म्हणतील हे मी मागं सोडलं आणि पुढं चालायला सुरुवात केली. तरच तुम्ही लोकांचं न विचार करता तुम्ही स्वतःचा विचार करा आणि पुढं चालत राहा. तरच तुम्ही तुमचं अस्तित्व किंवा तुमचं काय ध्येय आहे ते तुम्ही गाठू शकता, अचीव करू शकता. एवढंच मला वाटतं, कारण की मी तेच करते आणि तेच करणार कायम. म्हणून मला कोणाला त्रास नाही द्यायचा किंवा मी कोणाकडून त्रास करून पण नाही घेणार. माझं फक्त शांत राहायचं आणि शांत राहायचं, बास, काहीच करायचं नाही. नो आन्सर ना क्वेश्चन, कोणाचा क्वेश्चन पण नाही घ्यायचा आणि कोणाला आन्सर पण नाही द्यायचं, बस एवढंच करायचं आहे. तर भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.